नमस्कार, मी रेश्मा. नमस्कार, मी मनीषा. आज आम्ही आलो आहोत अशा व्यक्तीला भेटायला जे बुद्ध फुले आंबेडकर चळवळीचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ॲडव्होकेट के.डी. चन्ने तथा धम्म किरण यांना. सर, तुमचं भेट आमची तुमची मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, आमचा पहिला प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बल ऑफ नॉलेज का म्हटलं जातं? ठीक आहे, योग्य प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक विद्वानामध्ये त्यांचा प्रथम नंबर असंही गणलं जातं. पण त्याचं कारण बरीचशी आहेत. ती कारणं अशी आहेत की ते वर्गाच्या बाहेर शिकून त्यांनी एवढा विद्याव्यासंग केलेला आहे. ते प्रथम 1913 मध्ये अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्यांनी MA आणि PhD ह्या डिग्र्या मिळवल्या. त्यानंतर लंडन सारख्या अशा नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी देखील अनेक पदव्या मिळवल्या आणि त्या पदव्या मिळवत असताना त्यांनी अतिशय मेहनत घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमधून अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या आणि त्या पदव्या मिळवत असताना त्यांनी त्याच्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे व्यासंगाने जीव ओतून त्या पदव्या मिळवलेल्या आहेत. आणि त्या पदव्या मिळवत असताना त्यांना जे कष्ट घ्यावे लागले, मेहनत करावी लागली, परिश्रम घ्यावे लागले आणि त्या पदव्या घेतल्यानंतर त्यांनी त्या स्वतःच्या चरितार्थासाठी वापरल्या नाहीत, त्याचा उपयोग केला नाही. त्या पदव्यांचा उपयोग त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी त्या पदव्याचा त्यांनी उपयोग केला. आणि ते ज्ञानाचे प्रतीक यासाठी गणले जातात की ते जगातील सर्व विद्वानामध्ये त्यांनी असं एकही प्रांत सोडलेला नाही, की एकही विषय त्यांच्या हातातून सुटलेला नाही की ज्यांच्यावर त्यांचं प्रभुत्व नाही. जे जगामध्ये अनेक लोक विद्वान आहेत, पण हे विद्वान एका चांगल्या विद्याविभूषित फॅमिलीमध्ये निर्माण झालेले आहेत किंवा त्यांना अनेक सुविधा मिळालेल्या आहेत. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये की त्यावेळची जी परिस्थिती होती की बाबासाहेबांच्या समाजाला अस्पृश्य समजलं जायचं आणि तो अस्पृश्य समाज, त्याला शिक्षणाची संधी नव्हती. त्याला कुठल्याच संधी या समाज व्यवस्थेने दिली नाही. समाज व्यवस्थेने त्यांना सगळ्या प्रकारचे अन्याय त्यांच्यावर सहन करायला लावलेत आणि त्यांना निसर्गाने दिलेलं पाणी सुद्धा नाकारलं आणि त्यांची अशी दयनीय अवस्था केली. त्या दयनीय अवस्थेमधून त्यांनी एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी आपली प्रगती केलेली आहे आणि त्यांनी स्वतः प्रगती करून शिक्षणाचा त्यांचा व्यासंग, शिक्षण हा त्यांचा श्वास होता आणि म्हणून ती शिक्षणाची भूक त्यांना अधिकाधिक लागत होती, ती भागवायची त्यांना होती. पण ती भूक भागवत असताना त्यांना आर्थिक अडचणी येत होत्या, त्यामुळे त्या भूक भागवण्यामध्ये त्यांना खंडही पडायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते शिक्षण घेऊन त्यांनी विद्येचा व्यासंग पूर्ण केलेला आहे आणि म्हणून त्यांना ज्ञानाचं प्रतीक हे असं म्हटलं जातं. सर, काही लोक असं म्हणतात किंवा विचारही करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मागासवर्गीय लोकांसाठीच काम केलं आहे. हे कितपत योग्य आहे? हा जो प्रश्न जो आहे हा त्यांच्या मानसिकतेतून आलेला प्रश्न आहे. कारण ते बाबासाहेबांना कोणत्या मानसिकतेतून पाहतात त्याच्याशी हा रिलेटेड प्रश्न आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर असं केलं असतं तर त्यांनी भारतीय राज्यघटना लिहित असताना सर्वसमावेशक
सर्व समाजाचा विचार केला नसता. त्यांनी असं ठरवलं असतं की अरे मला माझ्या काळामध्ये ज्या समाजाने माझ्यावर अन्याय केला, मला शिकू दिलं नाही, मला पाणी मिळवू दिलं नाही, माझे कोणी केस कापले नाही किंवा मला बैलगाडीतून उतरवलं, हे असं जर प्रसंग त्यांनी डोक्यामध्ये ठेवले असते तर भारतीय राज्यघटना लिहित असताना त्याच्यामध्ये ते परावर्तित झाले असते. पण बाबासाहेब हा जो महामानव होता, महामानव कोणावर सूड उगवत नसतो, कारण त्यांना बुद्धाची करुणा लाभलेली होती आणि बुद्धाच्या करुणेने त्यांनी मानवांच्या कल्याणासाठी जे जे करायचं ते त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वांना न्याय दिलेला आहे. त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रियांबलमध्येच म्हटलेलं आहे, प्रथम न्यायाला त्यांनी महत्व दिलंय. त्याच्यानंतर समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही जी प्रियांबल आहे, या प्रियांबलच्या माध्यमातून सगळे पुढे कायद्यांचं स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे. ते 395 कलमापर्यंत केलेलं आहे. त्याच्यानंतर 8 परिशिष्ट आलेत आणि त्याच्यामध्ये आता अनेक दुरुस्त्या देखील होऊन, दुरुस्त्या म्हणजे ते चुकीचं होतं आणि ते दुरुस्त केलं असं नाही, तर त्याच्यामध्ये आणखी समजा एखादा रस्ता छोटा असेल, 20 फुटाचा असेल, तो 40 फुटाचा करायचा, त्याला ते सुधारणा म्हणतो आपण. आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी त्या भारतीय राज्यघटनेमध्ये हे प्रावधान ठेवलेलं आहे, लवचिकता ठेवलेली आहे की पुढे मागे जसं जसं समाजाच्या गरजा निर्माण होतील त्या गरजेप्रमाणे कायद्यामध्ये सुधारणा करता येतील, त्याच्यामध्ये ते मॉडिफाय करता येतील अशी त्यांनी सोय केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी त्या भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमामध्ये सर्वांना समान न्याय, समान अधिकार, समान हक्क दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर मार्गदर्शक तत्व जी लिहिलेली आहेत, जसं आता हे लोकांचं म्हणणं आहे की फक्त SC ST लोकांना सवलती मिळतात, तर त्याच्या पाठीमागे एक इतिहास आहे, एक कारण आहे. ते कारणाची त्यांनी मीमांसा केली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ते वाचतील तर त्यांना ते कळेल. नुसतं वरवरचा विचार करून, एक मानसिकतेच्या दृष्टिकोनातून, विरोधी मानसिकतेच्या दृष्टिकोनातून किंवा प्रेज्युडाइज माइंड ठेवून ते हे जे बोलतात ते चुकीचं आहे. कारण त्यांनी संपूर्ण भारतीय राज्यघटना त्यांनी वाचावी, बाबासाहेबांचं जीवनचरित्र वाचावं. हे ज्या वेळेला ते सगळे वाचतील त्यावेळेला बाबासाहेब हा किती मोठा माणूस आहे, किती मोठा महामानव ज्याला म्हटलं जातं, हा महामानव किती श्रेष्ठ आहे हे जसं जगामध्ये म्हटलं जातं तसं भारतीय मानसिकतेमध्ये अजून ते आलेलं नाही. आणि म्हणून हे लोक जे आहेत त्यांचं ते अज्ञान आहे, त्या अज्ञानापोटी हा प्रश्न विचारतात की त्यांनी फक्त मागासवर्गीयांसाठीच काम केलेलं, हे चुकीचं आहे. म्हणजे अर्थातच हे चुकीचंच आहे. म्हणजे त्यांचे जे विचार करण्याची एक बोलू शकतो, विचार करण्याची जी हे आहे, माइंडसेट आहे ना, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. म्हणजे बाबासाहेबांनी सर्वांसाठी केलेला आहे, समानतेचा हक्क सर्वांना दिलेला आहे, हे याच्यातून स्पष्ट होतं. आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाजासाठी जे कार्य आहे हे तर आपण आता जाणून घेतलंच आहोत, पण त्याचबरोबर शिक्षणाची त्यांची जी ओढ होती त्यासाठी त्यांनी खास करून आपल्या समाजासाठी त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालय जे फोर्ट मुंबईमध्ये आहे त्याची स्थापना कशी केली, त्याची मागची त्यांची धावपळ किंवा धडपड ती कशी होती? या संदर्भात जी माहिती मला मिळालेली आहे की बरंचसं याच्यावर वाचन झालेलं आहे आणि अनेक सभामधून या संदर्भातली माहिती मला मिळालेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर शिक्षण हा त्यांचा श्वास होता. ते स्वतः शिक्षणाशिवाय जगू शकत नव्हते आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं ते म्हणाले. आणि ते वाघिणीचं दूध जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तो अन्यायाचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. हे त्यांना क्षणोक्षणी पटलेलं होतं की त्यांनी ते शिक्षण घेतलेलं होतं उच्च विद्यापीठामध्ये परदेशामध्ये जाऊन, आणि त्या विद्यापीठामधून जे शिकल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा इतक्या रुंदावल्या होत्या आणि त्यांनी अधिक अभ्यास करावा, अधिक पुस्तक वाचावी, असा व्यासंग त्यांचा चाललेला होता. म्हणून त्यांनी 1924ला बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. त्यांनी अनेक संघटना स्थापन केल्या, म्हणजे प्रत्येक मोडवर ते बदलत गेले. जसा जसा मोड आला, जसा जसा समाजासाठी परिवर्तन काय कशामध्ये आहे, अशा परिवर्तनाच्या टप्प्यावर त्यांनी संघटना निर्माण केलेल्या आहेत. तर 1924ला ही बहिष्कृत हितकारिणी सभा त्यांनी जी स्थापन केली आणि त्याचं घोषवाक्य ठेवलं, एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज, असं ते त्या वाक्य त्यांच्या लेटर हेडवर होतं. त्याचा अर्थ असा होता, इंग्रजीमध्ये ते म्हटलेलं होतं की एज्युकेट म्हणजे शिका आणि शिकवा, लोकांना एज्युकेट करा, असा त्या एज्युकेटचा अर्थ आहे. मला आकलन झालेलं किंवा डिक्शनरीमध्ये पाहिलेलं, मी काही फार मोठा तज्ज्ञ नाहीये, पण मला जे आकलन झालेलं आहे ते असं आहे. त्याच्यानंतर मध्ये ॲजिटेट आहे. ॲजिटेटचा अर्थ काय आहे डिक्शनरीमध्ये, तर चेतवा, लोकांना चेतवा, शिक्षण घ्या आणि चेतवा, जागृती करा त्यांची जागृती केल्यानंतर, त्यांनी शिक्षण त्यांना दिलं, एज्युकेट केल्यानंतर मग त्यांना ऑर्गनाइज करा, आणि मग ते लोक ऑर्गनाइज झाल्यानंतर मग तुमच्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष करा, असं त्याचे पुढे आहे. हे काय, पण बाबासाहेबांनी विनाकारण संघर्ष करायला कुठेला तुम्हाला सांगितलेलं नाही, अन्यायाच्या विरोधात संघर्ष करा. तर ही त्यांनी स्लोगन त्या बहिष्कृत हितकारिणीच्या सभेमध्ये दिली आणि समाजाला सांगितलं की मुलांना तुम्ही शिकवलं पाहिजे, मुलांना तुम्ही शिकवा, तुम्ही कितीही गरीब असाल, तुम्ही कर्ज काढा, तुम्ही मजुरी करा, तुम्ही उपाशी राहा, पण मुलांना शिकवा. ही जी बाबासाहेबांची प्रेरणादायी भाषणं ऐकून अडाणी लोकांमध्ये चेतना जागवली, चेतना निर्माण झाली या भाषणाने. लोक मुर्दा जसा असतो ना, मुर्दा शरीर, ते सगळे महाकाय लोक होते तरी त्यांच्या गुडघ्यामध्ये अक्कल होती आणि त्यांना गुलाम बनवलेलं होतं समाज व्यवस्थेने तत्कालीन. बाबासाहेबांना त्याने ही जागृती देऊन त्यांना जागृत केलं, हत्तीचं बळ आणलं त्यांच्यामध्ये, आणि ते हत्तीचं बळ आणलेलं असताना लोकांनी हे बाबासाहेबांचं भाषण ऐकलं की आम्हाला कोणीतरी जागृत करतोय आणि तो आमच्या हितासाठी करतोय, आणि म्हणून लोकांनी मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिक्षण दिलं, आणि मग ती मुलं शिकून मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेली. आणि हुद्द्यावर गेल्यावर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या मानाच्या आणि माऱ्याच्या जागा पकडा की जेणेकरून तुम्हाला समाजाची सेवा त्या पदावरून तुम्हाला करता येईल. यासाठी त्यांनी हे जे वेद वाक्य दिलं आणि समाजाला चेतवलं, जागृती केली, आणि ते करण्याचं ते बाबासाहेब शिका म्हटल्यावर एवढं म्हणून थांबले नाहीत. आम्ही काय म्हणतो, भाषणं अनेक लोक म्हणतात बाबासाहेबांचे स्लोगन आम्ही गेली 40-50 वर्ष आम्ही देतो, शिका, संघटित आणि संघर्ष करा, एवढंच म्हणतो, पण आम्ही त्याच्यासाठी काय करतो, मी माझ्यापासून की आम्ही काय त्याची निर्मिती केली का नाही. आता बाबासाहेबांनी जो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ठेवलेला आहे, आपल्याला नवीन पण काही करायचं नाही, जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तोच आपल्याला डेव्हलप करायचा आहे, त्याच्यातच आपल्याला एकीने काम करायचं, तर आपण यशस्वी होऊ शकतो. म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1945ला केली. शिका म्हटल्यावर त्यांनी थांबले नाही, तर त्यांनी शिकण्यासाठी व्यवस्था निर्माण केली, संस्था निर्माण केली. ती 45ला निर्माण केली आणि 1946ला सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईच्या फोर्ट सारख्या अतिशय महागड्या याच्यामध्ये, जिथे आपल्याला पाऊलही कोणी ठेवू दिलं नसतं, त्यावेळेला तर सावली घेत नव्हती, तर पाऊलाचं तर वेगळंच राहू द्या, अशा ठिकाणी त्यांनी मुंबईच्या हृदयामध्ये, हार्टमध्ये, जिथे संपूर्ण जो हुतात्मा चौक म्हटला जातो, तिथे सगळ्या मोठ्या मोठ्या टोलेजन इमारती आहेत, आणि अशा ठिकाणी बाबासाहेबांनी ह्या 2 इमारती विकत घेतल्या. आता विकत घेतला याचा पुरावा कुठे नाही आहे का, याचं लिखित असा कुठे नाही आहे, पण हे विकत घेतल्या याचं जे मला माहिती मिळाली की त्याच सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये
त्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे सचिव आणि नेते आदरणीय घनश्यामजी तळवटकर यांच्या जयंती निमित्ताने रमेश शिंदे नावाचे एक ग्रस्त, अभ्यासू ग्रस्त, की त्यांचा देखील व्यासंग खूप मोठा आहे आणि त्यांचं देखील स्वतंत्र एक ग्रंथालय आहे. गोरेगावला ते राहतात. आता ते जवळजवळ 85च्या पुढे झुकलेले आहेत. फार मोठं ग्रंथालय आहे त्यांचं आणि त्यांना पण त्याची आवड आहे, ग्रंथ संपादन करण्याची आवड आहे, ठेवण्याची आवड आहे. त्यांनी ती ग्रंथ संपदा जपलेली आहे. त्याने भाषणामध्ये सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का ह्या 2 बिल्डिंग कशा बाबासाहेबांनी मिळवल्या? समाजाला याची काही कल्पना आहे का? तर कोणाला काही माहित नव्हतं. आम्ही नव्याने ते ऐकत होतो. त्या बिल्डिंगची 2 नावं वेगळी होती, कारण त्या बिल्डिंग होत्या त्या ब्रिटिशांनी उभारलेल्या बिल्डिंग होत्या. आणि त्या इमारती ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ब्रिटिश ही त्यांनी उभारलेल्या इमारती, त्यांची जी ऑफिसेस होती, ही भारतीय काही संस्थांना ते देऊन जात होते. मोठ्या मोठ्या शिक्षण संस्थांना देऊन जात होते किंवा उच्चभ्रू लोकांना देऊन जात होते. त्याच काळामध्ये बाबासाहेबांनी नेहरूंकडे मागणी केली की बाबा की आमच्या देखील माझ्याकडे एक शिक्षण संस्था आहे आणि हा जो समाज आहे हा अशिक्षित समाज आहे आणि या समाजाला शिकण्यासाठी जागेची उपलब्धता हवी आहे, इमारती हव्या आहेत. तर ब्रिटिशांना त्यांनी सांगितलं नेहरूंच्या माध्यमातून. तर नेहरूंनी फारशी काही मदत केल्याचं ते जाणवलं नाही. पण मग बाबासाहेब स्वतः लेडी माउंटबॅटन यांना भेटले आणि लेडी माउंटबॅटन यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुम्ही हे सत्ता आता भारताला स्वातंत्र्य देऊन तुम्ही निघून जातात, मग माझ्या या शिक्षण संस्थेला तुम्ही अनेक शिक्षण संस्थांना काही ना काही दिलेलं आहे, तर माझ्या शिक्षण संस्थेला तुम्ही ह्या 2 इमारती देण्यात याव्या मागणी केली त्यांनी. आणि मग त्यांनी सांगितलं की भारतीय जे केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारकडून त्यांनी काही कर्ज घेतलं आणि ते कर्ज देखील तत्कालीन पुढाऱ्याने नाकारलं होतं. पण लेडी माउंटबॅटनला बाबासाहेब भेटल्यानंतर ते कर्ज त्यांना सुमारे 16 लाखाचं कर्ज त्या 2 इमारती घेण्याकरता त्यांना मिळालं आणि 16 लाखामध्ये त्या 2 इमारती बाबासाहेबांनी कर्ज घेऊन विकत घेतलेल्या आहेत आणि तिथे शिक्षणाची सोय केलेली आहे. हे आम्हाला रमेश शिंदे यांच्याकडून ऐकायला मिळालं. हे सिद्धार्थ कॉलेज पहिलं जे सुरू होतं ते मरीन लाईन्सच्या बराकीमध्ये सुरू होतं आणि मग ते तिथून मग ते इथे सिद्धार्थ कॉलेजमध्ये इथे फोर्टमध्ये जे आलं ते 1951च्या सुमारास, त्यावेळेला ब्रिटिशांच्या ज्या 2 बिल्डिंग त्यांनी बांधलेल्या होत्या त्याचं नाव होतं मेनकावा नावाची एक इमारत होती आणि दुसरी अल्बर्ट नावाची इमारत होती. अशा ह्या 2 इमारती होत्या. त्याचंच बाबासाहेबांनी काय केलं की बाबासाहेबांचा दृष्टिकोन फार दूरचा होता. ते म्हणाले होते की सारा भारत मला बुद्धमय करायचा आहे. तो बुद्धमय करण्याची प्रक्रिया त्यांनी ह्या इमारतीपासून सुरुवात केली. ह्या इमारतीला त्यांनी बुद्ध भवन आणि एका इमारतीचं नाव फोर्टमध्ये असलेली आनंद भवन, म्हणजे बुद्धाचे शिष्य आनंद, हे असे 2 गुरु शिष्यांची नावं त्या इमारतीला दिली आणि त्यांनी बुद्धिझमची सुरुवात तिथून केली. त्याच्या अगोदर बुद्धिझमची सुरुवात त्यांनी अगोदर पार्लमेंट पासून केलेली आहे, पण अशी नावं, ही बुद्धिझमची नावं त्या 2 इमारतीला दिली आणि त्या 2 इमारती त्यांनी 3.16 लाख म्हणजे 3,16,00,000 असं एक आकडा आता उपलब्ध झालेला आहे. तो कर्ज त्यांनी भारताकडून घेतलं, पण त्याचा उल्लेख कुठे इतिहासामध्ये नाहीये. त्यांनी शिक्षणाची सोय ती त्या ठिकाणी तयार केली आणि त्या ठिकाणी जे तरुण वर्ग शिकले त्याच्यामध्ये सगळे मोठे मोठे लोक होते. अगदी चंद्रिका केनियासारखी एक मंत्री त्या ठिकाणी शिकलेले आहे, शेखर सुमन त्या ठिकाणी शिकलेले, क्रिकेटर त्या ठिकाणी शिकलेले, मधु दंडवते सारखे, काणेकर सारखे प्राध्यापक त्या कॉलेजला होते आणि लोकसभेचे अध्यक्ष आपले जोशी साहेब सर ज्यांना म्हणतात ते जोशी त्या ठिकाणी शिकलेले आहेत. गिरगावामधले सगळा जो वर्ग आहे तो त्या कॉलेजमध्येच शिकलेला आहे. असा मोठा वर्ग त्या ठिकाणी क्रीम वर्ग शिकून मोठ्या मोठ्या भारतामध्ये
IAS IPS च्या लेवलला ते गेलेले आहेत. आणि ही सेवा फक्त काही मागासवर्गीयांसाठी त्यांनी केलेली नाही, तर हे महत्वाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना 2 बॅचेस तयार केल्या. जे सकाळी नोकरी करतात त्यांना संध्याकाळची बॅच, आणि जे संध्याकाळी नोकरी करून येतात त्यांना मग संध्याकाळची बॅच. अशा 2 बॅचमध्ये त्यांनी ते सत्र सुरू केलं. म्हणजे मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा 2 बॅचेस त्यांनी निर्माण केल्या. मग त्या पद्धतीने विद्यार्थी नोकरी करून शिकायचे, त्यांच्या वेळा सांभाळून शिकायचे, आणि अशा पद्धतीने त्यांनी समाजाची प्रगती केलेली आहे. त्या पी सोसायटीच्या माध्यमातूनच त्यांनी सिद्धार्थ विहार हॉस्टेलची निर्मिती, डॉक्टर आंबेडकर कॉलेज वडाळ्याला त्यांनी निर्मिती केली. आणि त्या ठिकाणी त्यांनी हे बघितलं की आता शिक्षणाची तर सोय झालेली आहे, विद्यार्थी शिक्षण घेतात, पण ते भारताच्या कानाकोपऱ्यामधून येत आहेत विद्यार्थी, ते राहणार कुठे मुंबईमध्ये, त्यांना जागा कोण देणार? मग माझा विद्यार्थी, हा गरीब विद्यार्थी, त्याची राहण्याची पण सोय झाली पाहिजे, म्हणून त्यांनी वडाळ्याला सिद्धार्थ विहार हॉस्टेल नावाचं इमारत तिथे तयार केली आणि ते हॉस्टेल तयार केले. आणि तिथे विद्यार्थी शिकवू लागले. नोकरी करणारा विद्यार्थी पण तिथं राहू लागला, आणि नोकरी न करणारा विद्यार्थी म्हणजे अशा दोघांची त्या ठिकाणी सोय झाली. आणि त्याच्यासाठी पण त्यांनी कर्ज काढून, जे पहिलं ते सिद्धार्थ विहार हॉस्टेल त्यांनी बाबासाहेबांनी 1934ला जे राजगृह बांधलं दादरला, त्या राजगृहामध्ये सुरुवात केली होती त्यांनी. एवढं त्यांनी शिक्षणासाठी त्यांचं प्रेम होतं आणि एवढं त्यांनी त्याग केला होता, असा दुसरा कोणीही माणूस करू शकणार नाही की आपलं स्वतःचं घर हे विद्यार्थ्यांना हॉस्टेल म्हणून वापरायला द्यायला. मग ते झाल्यानंतर काही दिवसांनी वर्गीकरण केलं, तिकडे पाठवले ते विद्यार्थी शिकण्यासाठी. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे. ह्या 16 लाखाच्या इमारती पुन्हा तो अधोरेखित करतो. ह्या इमारती विकत घेतलेल्या आहेत, त्यांनी कर्जारूपाने घेतल्या आहेत. ते समाजाने कोणी कर्ज दिलं होतं का त्यांना? एक पैसा तरी कुठल्या आपल्या आजोबांनी दिला होता का? पण त्यांनी हे कर्ज घेतलं, फेडलं, कसं फेडलं ते त्यांनाच माहिती. बाबासाहेबासारखा हा नेता हा मला वाटतं या पृथ्वी तलावर कधी झालेला नाही. होईल की नाही हे काही भाकीत करू शकत नाही मी, पण त्यांनी जे काम केलंय ते अनन्यसाधारण काम आहे. त्याची तुलना कशाबरोबरच होऊ शकत नाही. त्याला खोली नाही, त्याला रुंदी नाही, अमर्याद आहे असं त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे पी सोसायटीच्या माध्यमातून मग त्यांनी अनेक ठिकाणी कॉलेजेस निर्माण केली, आणि ती कॉलेजेस नंतर मग डेव्हलप करण्याचं काम आदरणीय स्मृतिशेष घनश्यामजी तळवटकर, जे बाबासाहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनी त्या डेव्हलप संस्था केल्या. आणि अशा पद्धतीने ह्या 2 इमारती बाबासाहेबांनी मिळवलेल्या आहेत लेडी माउंटबॅटन कडून. सर, तुम्ही प्रश्नाचं जेव्हा उत्तर दिलं, मुळातच आम्ही दोघेही त्याच सिद्धार्थ बुद्ध भवन या ठिकाणाहूनच आम्ही आमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलंय. आणि हा इतिहास अक्षरशः म्हणजे तो ऐकताना डोळ्यात असं पाणी आलं की बाबांनी एवढं सॅक्रिफाईस केलं, आणि बापरे, खूप कठीण आहे हे. हो, आणि मला असं वाटतं की ही माहिती खूप छान दिली आहे, कारण की आमच्या येणाऱ्या म्हणजे पुढच्या पिढींना हे त्यांनाही कळलं पाहिजे की आज जे शिक्षण घेत आहे, ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, ते आता पैशात मोजण्यासारखं त्याची किंमत नाहीये. कारण की तिथे बाबांचे स्वप्न, बाबांची मेहनत आणि बाबांचं सर्वस्व त्यांनी त्या कॉलेजसाठी दिलेत, आणि ती फक्त पहिली सुरुवात. आणि हे सर्वांसाठी आहे, ही कुठल्या मागासवर्गीयासाठी किंवा यांच्यासाठी नाही, बरोबर, सर्व भारतीय समाजातील स्तरातल्या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी ती सोय केलेली आहे. खरं आहे. तुम्ही प्रश्नाचं उत्तर एवढं सुंदर दिलेलं आहे. खरंच ऐकणाऱ्यांना आज ते खरं सत्य, म्हणजे म्हणतात ना, जसं सर म्हणाले की कुठे लिखित नाहीये, लिखित असं नाहीये, पण सत्य कळालंय असं आम्हाला तरी खूप समाधान मिळते त्याबाबत. तर सर, आता आपण एक पुढचा प्रश्न घेऊया. आता आपण पाहिलंच आहे की बाबासाहेबांचं शिक्षणावर किती प्रेम होतं, हे सगळं तुम्ही ऐकलातच आहात. पण सर, बाबासाहेबांनी महिलांसाठी आणि कामगार वर्गांसाठी जे केलेलं कार्य आहे, जे योगदान आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या बद्दल तर ते महिलांचे उद्धारकर्तेच होते. त्यांचं एक छोटीशी पुस्तिका आहे,
हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती, एक छोटी पुस्तिका आहे. त्यांना स्त्रियांच्या बाबतीमध्ये की स्त्रियांवर जे अन्याय अत्याचार होत होते, की ज्या काळामध्ये लहान वयात मुलींची लग्न व्हायची आणि त्यांचे जे पती असायचे, जी जोडी असायची ती विजोड असायची, जोडी नसायचीच ती मुळात. ज्याला बिजवर नवरा असा शब्द त्या पूर्वीच्या काळामध्ये होता. म्हणजे त्याचं वय त्या मुलीच्या 3 ते 4 पटीने जास्त असायचे, किंवा जवळजवळ 30-40 वर्षाचा पण असायचा आणि मुलगी लहान असायची. अशा परिस्थितीमध्ये त्या विधवा व्हायच्या आणि ती विधवा मुलगी झाली तर तिला अतिशय वाईट अशी वागणूक मिळत असे. म्हणजे ज्या आई बापांच्या पोटी जन्म तिने घेतला तेही तिला नीट सांभाळत नव्हते, आणि ज्या सासरी ती गेली तेही तिला नीट सांभाळत नव्हते. उलट त्यावेळेला अशी परिस्थिती होती, सतीची प्रथा त्याला म्हणतात, की नवऱ्याबरोबर सती जायचं म्हणजे सरणावर तिने आगीमध्ये उडी घ्यायची, स्वतःला जाळून घ्यायचं. म्हणजे किती क्रूरपणे तिला जाळलं जायचं. स्वतःची आई आणि वडील हे डोळ्यांनी पाहतात की आपली मुलगी जळते आहे, तरी त्यांना काही त्यांच्यावर हृदय होतं की नव्हतं मला माहित नाही, त्यांना पाजर फुटत नव्हतं. आणि ती किंकाळत असायची. तिच्या किंकाळ्या लोकांना ऐकू येऊ नयेत म्हणून असे ढोल नगारे बडवायचे. अशी क्रूर परिस्थिती, बाबासाहेबांनी याचा सखोल अभ्यास केलेला होता. आणि म्हणून स्त्रियांच्या बाबतीमध्ये की स्त्री म्हणजे आपली आई असते, स्त्री आपली बहीण असते, स्त्री आपली मुलगी असते, अनेक तिच्या याच्यामधून ती गेलेली असते, अनेक तिने भूमिका घेतलेल्या असतात स्त्रीने. आणि स्त्री खऱ्या अर्थाने ही समाजामध्ये जी स्त्री शिकलेली असेल, की जी स्त्री आपल्या घरची सुखी असेल, त्याच घरचं संगोपन चांगलं होतं आणि त्या घरचा विकास होतो, असा बाबासाहेबांचा कयास होता. आणि म्हणून ते स्त्रियांच्या बाबतीमध्ये फार त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी फार कष्ट केलेले आहेत, मेहनत केलेली आहे. आणि हे केवळ कुठल्या एका जातीच्या स्त्रीसाठी नाही केलेलं, समग्र स्त्रियांसाठी केलेलं. मग तुम्ही जरी जगाचा जरी दृष्टिकोन स्त्रियांचा समोर ठेवला तर जगातील सगळ्या स्त्रियांसाठी, जे भारतातली स्त्री आहे ती जगातल्या स्त्री आहे, त्या जगातल्या स्त्रीला पण ते सुख मिळावं अशा उद्देशाने त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचा सगळ्यात जो उच्चांक होता, भारतीय राज्यघटना लिहिल्यानंतर ती स्त्रियांना त्यांनी त्या मताचा अधिकार तो प्रथम त्यांनी दिलेला आहे. मताचा अधिकार अगदी शूद्राती शूद्रापासून तर सर्वसामान्यापासून तर टाटा बिर्ला पर्यंत आणि स्त्रीपासून असं वेगळं केलेलं नाही. एक 1 वोट 1 व्हॅल्यू त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये सगळ्यांना असा मोठा समानतेचा अधिकार दिलेला आहे. आणि तुम्ही तुमचा राजा निवडू शकता. ज्यावेळेला त्यांनी संसदेमध्ये हे बिल पास केलं आणि त्यावेळेला बाहेर पडले, ते असं बाहेर पडले, त्यावेळेला काँग्रेस एक सदस्य होते, त्यांनी विचारलं की बाबासाहेब तुम्ही आज बहुत खुश आहे. त्यामुळे मी आज असं बिल पास केलेलं आहे की पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता आणि आता राजा मतपेटीतून जन्म घेईल, असा मी सर्वसामान्य मजुराला पण तो अधिकार देऊन मी आज संसदेच्या बाहेर पडलेला आहे. एवढा मोठा अधिकार त्यांनी तो दिला. आणि हाच स्त्रियांना जो अधिकार, मताचा अधिकार आहे, तो अमेरिकेमध्ये स्त्रियांना लढून घ्यावा लागला. कितीतरी वर्ष गेली, तो आकडा माझ्याकडे नाही, पण अनेक वर्षानंतर त्यांना तो अधिकार मिळालेला आहे. आणि इथे स्त्रियांना जो अधिकार आहे तो एका लेखणीने बाबासाहेबांनी बहाल केलेला आहे. हे केवढं मोठं योगदान आहे. इथल्या संपूर्ण भारतातल्या स्त्रियांनी त्यांचा गौरव केला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल स्पेशल लिहिलं. भारतीय राज्यघटना लिहून सुद्धा त्यांनी स्त्रियांच्या उद्धाराकरता हिंदू कोड बिल स्पेशल लिहिलं. आणि हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांचा अधिकार की वडिलांच्या इस्टेटीमध्ये जर नवऱ्याने तिला सोडलं तर ती कुठे रस्त्यावर भटकून तिने जीव देऊ नये, ती आपल्या पित्याकडे येऊन तिचा अधिकार मागेल. आणि जर ती पतीच्या निधनानंतर ती सासरी राहिली तर पतीच्या इस्टेटीमध्ये पण तिला वाटा मिळावा, असे दोन्हीकडे तिला अधिकार बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये दिलेले आहेत.
आणि ते हिंदू कोड बिल सर्वोच्च आहे. ते हिंदू कोड बिल डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन जे होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद तत्कालीन अध्यक्ष होते आणि जवाहरलाल नेहरू हे प्रधानमंत्री होते, अच्छा. सरदार पटेल गृहमंत्री होते. यांनी बाबासाहेबांना आश्वासन दिलं की आम्ही हिंदू कोड बिल पास करणार, हिंदू कोड बिलला आम्ही सपोर्ट करणार. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी ते बिल मांडलं. पण त्या ठिकाणी चित्र त्यांना वेगळं मिळालं आणि बाबासाहेब निराश झाले. आणि एवढी मेहनत त्यांनी त्या हिंदू कोड बिलावर केली होती तर त्यांची तब्येत बरी नसतं. ते भारतीय राज्यघटना लिहित असतानाच ते अतिशय त्यांची तब्येत जर्जर झालेली होती. त्यांचं स्पॉन्डेलिसिस त्यांना झालं की 24 तास तो माणूस सतत बसून आणि लिखाण असायचा. सरदार पटेलांना त्यांनी लिहिल्या पत्रात की मला 10-10, 15-15 दिवस झोप नाही, मला एवढं वेदना होतात, पण हे भारताचं, हे देशाचं काम जे माझ्यावर सोपवलेलं आहे ते मला योग्य वेळी पूर्ण करून मला तुमच्या ताब्यात द्यायचं आहे आणि म्हणून मी हे सगळ्या वेदना सहन करतोय. ते हिंदू कोड बिल त्यांनी तो बाबासाहेबांनी म्हटलं की हिंदू कोड बिलाचा खून झाला. आणि अशा पद्धतीने त्यांनी हिंदू कोड बिल हा मेन मुद्दा, त्याच्यानंतर दुसरं बहुजनांसाठी, बहुजनांच्या सवलतीसाठी एक आयोग नेमावा असं बाबासाहेबांनी लिहिलं होतं. तो आयोग नेमला नाही. हिंदू कोड बिलाचे तुकडे तुकडे करून नंतर सँक्शन झाला. त्या प्रश्नावर आणि परकीय धोरण, ते बाबासाहेबांना जे यांचं होतं ते पटत नव्हतं, ते चुकीचं धोरण होतं. परकीय धोरण जे होतं त्यांचं, त्या ह्या 3 प्रश्नावरून बाबासाहेबांनी राजीनामा देऊन ते बाहेर पडलेले आहेत. एवढा मोठा त्याग कुठला मंत्री आज करेल? आज मंत्र्याला लाथ मारली तर तो बाहेर पडत नाही. आणि बाबासाहेब असा महामानव होता की त्यांनी मंत्रिपदावर लाथ मारली आणि ते बाहेर पडलेले. हा आजच्या आणि कालच्या परिस्थितीमधला फरक आहे. आणि स्त्रियांवर अनन्यसाधारण त्यांनी, असं उपकार म्हणता नाही, त्यांचं ते कार्य म्हणतो, ते त्यांनी कार्य केलेलं आहे. पण स्त्रियांनी असं काही वेगळं म्हणू नये की हे फक्त मागासवर्गीला दिलंय, हे फक्त अमक्या स्त्रीला दिलंय, असं त्याचं वर्गीकरण नाहीये. ते सर्वांना समान आहे. आता वर्किंग वुमेन्स ज्या आहेत, नोकरी करणाऱ्या स्त्रिया, ती मग मागासवर्गीय असेल, ती ओबीसी असेल, ती एससी असेल, ती एसटी असेल, ती ब्राह्मण असेल, उच्चवर्णीय असेल, सगळ्या स्त्रिया एकच आहेत ना. त्या एका ब्राह्मण स्त्रियाला वेगळी सवलत, मागासवर्गीय स्त्रीला वेगळी सवलत, असं त्यांनी काही केलेलं नाही. मग त्या स्त्रियांनी किंवा त्या लोकांनी बाबासाहेबांचा गौरव करायला पाहिजे की त्या स्त्रियांना जे अधिकार, स्वातंत्र्य त्यांना जे दिले. आज स्त्रिया ज्या प्रधानमंत्री होतात, त्या कशाच्या जोरावर होतात? कोणी दिले हे अधिकार? त्या काळामध्ये का होत नव्हते? त्या तर सती जात होत्या. आपल्या देशाची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, आपल्या देशाची प्रधानमंत्री इंदिरा गांधी, आजही आपल्या देशाची अध्यक्षा मुर्मूजी आहेत. हे जे लोक आहेत, यांनीच हे लोकांना सांगितलं पाहिजे की बाबासाहेब किती महान आहेत, किती मोठे आहेत. त्यांनी हे सगळं भारत उभारणीसाठी स्त्रियांना त्यांनी उभं केलेलं आहे. म्हणजे ज्या घरची स्त्री सुखी, ज्या घरची स्त्री सबल, ती कुटुंब सबल करते. ज्या राष्ट्राची स्त्री सबल, ती राष्ट्राला सबल करते. असं त्यांचं ते योगदान आहे. आणि हे जे आहे की वर्किंग वुमन्स ज्या आहेत त्यांना, आता त्या काळामध्ये 12 ते 14 कामाचे तास होते स्वातंत्र्यापूर्वी. 42 ते 46च्या व्हायसरायच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे. नंतर मजूर मंत्री असताना इथे भारताच्या स्वतंत्र भारतामध्ये ते कायद्यात रूपांतर केलेलं आहे. तर 12 ते 14 तासाचं जे काम होतं ते 8 तासावर त्यांनी आणलं. मग ते कोणासाठी आणलं? मागासवर्गीय स्त्रीसाठी आणलं नाही, कामगारांसाठी, संपूर्ण स्त्रियांसाठी, संपूर्ण कामगारांसाठी. स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्या समान. स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. बरोबर. एका रथाची 2 चाकं आहेत, ते वेगळे नाहीच आहेत. तो एक चाक तुटलं तर रथ चालू शकत नाही. म्हणजे ही समानता त्यांनी राखलेली आहे, समानतेवर त्यांनी आणलेलं आहे. आणि अशा पद्धतीने स्त्रीला त्यांनी महान बलवान केलेलं आहे. आणि ती स्त्री, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, ती वर्किंग वुमन असली तर तिला प्रसूतीची रजा, तुम्हाला माहित असेल, आता तुम्ही नोकरी करता ना, तुम्हाला माहित असेल, असायलाच पाहिजे. आणि तुम्ही इतरांना सांगायला पाहिजे, स्त्रियांना, इतरांना सांगायला पाहिजे की
प्रसूतीपूर्वीची रजा, प्रसूती नंतरची रजा, बालसंगोपनाची रजा, आणि आता मला वाटतं पतीला पण रजा दिली जातं मुलं सांभाळण्यासाठी, असं काहीतरी नवीन कायदा आणलेला आहे. हा जो बेस जो आहे, कायद्याचा बेस, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं स्त्रियांचं उत्थापन आणि स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही जातीच्या स्त्रीनी बाबासाहेबांना कमी लेखता कामा नये. बरोबर आहे. त्यांचा आदर्श घेऊन त्यांना मानाचं स्थान दिलं पाहिजे. एवढं मोठं योगदान स्त्रियांसाठी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांची मुलं परित्यक्ता महिला जर असतील तर त्यांच्यासाठी सांभाळण्याकरता त्यांनी मठांची स्थापना केलेली असेल किंवा कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली असेल. बालसंगोपनासाठी की जे मुलं सोडली जातात त्यांच्या सोयीसाठी अशा पद्धतीने त्यांनी महिला आणि बाल कल्याण नावाचं एक डिपार्टमेंट तयार केलं. अच्छा. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आज चालू आहे सरकारमध्ये. त्याच्यात किती काम काय होतं ते मला माहित नाही, पण हे सगळी बाबासाहेबांची राष्ट्र उभारणीची देण आहे ना. हे राष्ट्र उभारणीचंच काम आहे ना. बरोबर. हे बाबासाहेबांनी कुठे एका जातीसाठी केलेलं आहे? हे राष्ट्र उभारणीचं काम आहे. ज्याला राष्ट्र निर्माते आपण म्हणतो, त्या राष्ट्राची निर्मितीचं हे पायाभरणीचं काम बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र्यामध्ये इतर लोक बळी गेले, फासावर गेले, त्यांचं योगदान वेगळं आहे. पण ते गेल्यानंतर भारत देश चालेल कसा, तो कसा चालेल, यासाठी बाबासाहेबांनी या देशासाठी रात्रंदिवस नेत्राच्या ज्योती करून भारतीय राज्यघटना लिहिली आणि भारताला 26 जानेवारी 1950 सुपूर्द केली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यावेळेचे अध्यक्ष आणि प्रधानमंत्री आणि वल्लभभाई पटेल आणि सादुल्ला वगैरे ही जी मंडळी यांना प्रदान केलेली आहे. आणि अशा पद्धतीचं स्त्रियांच्या बाबतीमध्ये आणि संपूर्ण कामगारांचे कामाचे तास कमी, कामगारांच्या मुलांच्या सोयी सवलतीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. कामगारांना घरं मिळावी यासाठी त्यांचं नियोजन आहे. कामगारांना भर पगारी रजा, त्यांची सीक रजा, त्यांची दर वर्षाला मिळणारी हक्काची रजा, त्यांना काही जखम झाली, काही फॅक्टरीमध्ये हातपाय तुटला, ती भरपगारी रजा, ती भरपाई, पुन्हा पीएफ, ग्रॅच्युटी, बोनस, हे कोणालाच फक्त मागासवर्गीयांना दिले का त्यांनी? आज जे आपण फंड घेतो, पीएफ घेतो, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, बोनस, म्हणजे 1 महिन्याचा एक्स्ट्रा पगार तुम्हाला दिला जातो, ही देणगी आहे कोणाची? ही केवळ आणि केवळ बाबासाहेबांचे कायदे आज नष्ट होत आहेत. आज कोणी त्याच्या विरोधात बोलतो का? जे कामगार कायदे जे होते ते कामगार आज कायदे नष्ट होत आहेत आणि कॉर्पोरेट कायदे नवीन येत आहेत. तर याच्यासाठी आज बोलणारा कोण कामगारांचा नेता आहे? ते कामगारांचे नेते होते. त्यांनी संपामध्ये भाग घेतले, संप केलेले आहेत त्यांनी. आणि त्यांच्या बरोबर अनेक इतर समाजाचे लोक होते, जसे नागगोरे, एस एम जोशी किंवा मेहता नावाचे ग्रस्त होते कामगार चळवळीमध्ये. असे सर्व समाजाचे लोक त्यांच्या बरोबर होते मजूर पक्षामध्ये. तर हे त्यांनी कामगार आणि स्त्रियांसाठी केलेलं मोलाचं काम आहे. ते कोणालाही विसरता येते आणि विसरण्याचं कृतज्ञता त्यांनी करू नये. बाबासाहेबांचा आदर्श हा कोणाला खोडता येणार नाही, एवढं त्यांचं महान हिमालयासारखं काम स्त्री आणि पुरुष, महिला कामगार आणि पुरुष कामगार यांना समानतेने दिलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या त्यांनी सवलती त्यांना त्याच्यामध्ये दिल्या आहेत आणि म्हणून कामगार त्यावेळेला सुखी होते. आता पुन्हा ती परिस्थिती बदलत चाललेली आहे. तर यासाठी मला वाटतं हे खूप बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने ते काम टिकून ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. खूप छान माहिती दिली आणि बऱ्यापैकी सर्वांनाच कळालं असेल की महिलांसाठी आणि कामगारांसाठी बाबासाहेबांनी केवढं मोठं योगदान आहे बाबासाहेबांचं. आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला सर्वांनाच माहिती झाली आहे, पण त्यांचं राष्ट्रीय कार्य हे लोकांना फार कमी माहिती आहे. ते थोडक्यात माहिती द्याल का? बाबासाहेबांचं राष्ट्रीय कार्य तसं पाहिलं तर खूप आहे आणि संपूर्ण माहिती ज्यांना हवी आहे तर बाबासाहेबांची आतापर्यंत 42 खंड निघालेले आहेत. ते महाराष्ट्र शासनाने पब्लिश केलेले खंड आहेत आणि अतिशय सवलतीच्या दरामध्ये आहेत. म्हणजे जवळजवळ 500-600 पानाचा ग्रंथ
हार्डली 100-1 रुपयापर्यंत त्याची किंमत आहे. तर अनेकांनी ते संग्रह घरी ठेवण्यासारखे संग्रह आहेत. घरी आपला संग्रह ठेवावा आणि मग बाबासाहेबांवर योग्य माहिती मिळून मग त्याच्या विरोधात काय असेल नसेल किंवा त्यांनी काय केलं ना काय नाही, मग हे लोकांनी बोलावं. तर या संदर्भात मी आपल्या थोडक्यात माहिती देतो की बाबासाहेब ज्या वेळेला 1942 ते 46 पर्यंत व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री होते, पण त्यांच्याकडे अनेक खाते होती. इरिगेशन पण होतं त्यांच्याकडे आणि सॉरी अशी निरनिराळी खाती त्यांच्याकडे असताना त्यांनी त्यांच्या बुद्धीचा कस लावलेला त्या ठिकाणी दिसून येतो. तर आज आपण हे वीज पाहतोय. ही वीज कशामुळे निर्माण झाली? तर त्यांनी वीज निर्मितीचा प्रकल्प उभे केले. नद्याजोड प्रकल्प म्हणजे ज्या नद्या मोठ्या मोठ्या नद्या बिहार आणि बंगालमध्ये हाहाकार पुराने घरदारांचं नुकसान होतं, संपत्तीचं नुकसान होतं, मनुष्यहानी होत होती. अशा पूरग्रस्त नद्या ज्या आहेत त्या नद्याजवळ प्रकल्प आणि त्या प्रकल्पामध्ये त्यांनी भाकरा नांगल सारखं एक फार मोठं धरण बांधलं आणि त्या नद्यांवर ती धरणं बांधून दामोदर व्हॅली मोठा प्रोजेक्ट तयार केला. त्याच्यावर वीज निर्मिती केली आणि आजही आपण वीज निर्माण पाहतो आहोत. हे वीज निर्मितीचं काम हे बाबासाहेबांच्या योगदानातून निर्माण झालेलं आहे आणि हे काम त्यांनी करत असताना त्यांना किती मेहनत घ्यावी लागली. त्यांना सरकार दरबारी आणि त्यांना इतर देशामधल्या तंत्रज्ञांना त्याची मदत घ्यावी लागली. तर बाबासाहेबांनी पाणी वीज यांचे महत्व केंद्रीय जल आयोगाची निर्मिती केली. म्हणजे पाणी आणि वीज धोरण जे आहे हे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे आणि त्याचं महत्व पाणी आणि वीज यांचे महत्व काय आहे हे केंद्रीय जल आयोगाला सांगून त्याची निर्मिती करून आज हे जल समान वाटप होतंय ना. मारामाऱ्या पाण्यावरून होतात, पण हे केंद्रीय जल आयोग त्यांनी निर्माण केलेलं आहे, दिल्लीमध्ये आहे. त्यामुळे आज आपल्याकडे मारामाऱ्या होत नाही. नाहीतर अनेक ठिकाणी आपलं कावेरीचं पाणी देऊ नका, हे याचं पाणी अडवा, त्याचं पाणी हे चाललेलं आहे. बाबासाहेबांच्या विचाराने जर देश गेला, जग गेला, तर हे प्रश्न जे सगळे आहेत ते निकालात निघतील. आणि त्यांनी त्या दामोदर व्हॅली प्रकल्प म्हणजे मोठ्या धरणांची योजना, भाकरा नांगल सारखं धरणांची निर्मिती केली. दामोदर व्हॅली सारख्या प्रकल्पांना दिशा. दामोदर व्हॅली प्रकल्प भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प होता. एवढा मोठा प्रकल्प त्यांनी निर्माण केला. पूर नियंत्रण आणली. हे प्रकल्प त्यांनी आणून काय केलं की पूर नियंत्रणात आणले, वीज निर्मिती केली, सिंचन आणि औद्योगिक विकास यासाठी महत्वाची ही धरणं त्यांनी तयार केलेली, महत्वाचा भाग त्यांचं कार्य आहे. म्हणजे ही राष्ट्र उभारणी आहे, ही राष्ट्र निर्मिती आहे. म्हणजे काही लोक विचारतात की बाबासाहेबांनी राष्ट्रासाठी काय केलं, तर हे राष्ट्रासाठी फार मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि ते काम करत असताना या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, गरीब, श्रीमंत, मजूर किंवा त्यांच्या खालचे जे काही लोक असतील, शेतकरी, शेतमजूर, यांच्या मुलांना नोकऱ्या मिळण्याकरता त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची निर्मिती केली. त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये खेड्यातील, अति दुर्गम खेड्यातील तरुणी जिल्ह्याच्या ठिकाणी, समाज कल्याणच्या ठिकाणी, याच्या ठिकाणी येऊन नाव नोंदणी करून ते नोकरी मिळवू शकत होते. पण आता खाजगीकरणामुळे हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच बंद झालेलं आणि ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पुन्हा जनतेने चालू करण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून गरीब लोकांना अल्प दरामध्ये काही खर्च न करता त्यांना त्यांचे इंटरव्ह्यू झाली, त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकरी मिळवता येत होती. पण आता टीव्हीला आणि पेपरला खाजगी कंपन्या जाहिरात देतात, हजारो रुपयाचे फॉर्म मिळवतात, लाखो फॉर्म छापतात, लाखो, 1 लाख म्हणजे 5,000 जागा असतील किंवा 2,000 जागा असतील तर लाखोच्या संख्येने लोक फॉर्म भरतात, फॉर्म विकत घेतात, पण नोकरी कोणाला लागते ते काही कळतच नाही. पण त्याच्यावर नियंत्रणच नाही. किती लोकांना नोकऱ्या लागल्या याचं नियंत्रण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये, बॅकलॉग किती भरला याच्यावर नियंत्रण होतं. आणि ते सरकारचं नियंत्रण आता सुटल्यामुळे अलबेल सगळं झालेलं आहे. तर बाबासाहेबांनी हे फार महत्वाचं काम केलं रोजगार निर्मितीचं. त्याच्यानंतर कामगारांसाठी त्यांनी एक विमा, सामाजिक सुरक्षा कामगार राज्य विमा त्यांनी योजना आणली. कामगारांच्या मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय, तांत्रिक सोय, कौशल्य विकास भर हे त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी राष्ट्राच्या निर्मितीसाठी फार मोठं काम केलेलं आहे. हे जनतेसमोर आलं पाहिजे, लोकांनी वाचलं पाहिजे
आणि हे जनतेचं काम की आज हे सगळं आपण सुख भोगतो आहोत हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या धोरणावर आहे, बाबासाहेबांच्या केलेल्या कामावर आहे. आणि त्यांनी हे मजूर मंत्री असताना काम केलेलं आहे, न्यायमंत्री असताना काम केलं आहे, फार मोठं काम केलंय त्यांनी. काही कुठेही त्यांच्या याच्यामध्ये फक्त त्यांनी काही आपल्या मुलाला कंपनी काढून दिली का समाजातलं असं त्यांच्यावर कुठेही ठपका नाही. तर बाबासाहेब हे अतिशय त्यांनी निस्पृह राहून कुठल्याही कामाचा मोबदला न घेता, तर बाबासाहेबांनी कुठेही कुठल्या पैशाला हात लावलेला नाही आणि प्रामाणिकपणे त्यांनी काम केलेत. आणि ते ज्या वेळेला त्यांचा देहांत झाला तर त्यांच्या अकाउंटला फक्त 300 रुपये होते. एका केंद्रीय मंत्री आणि या देशाचा एवढा सर्वेसर्वा असणारा माणूस, महामानव, फक्त 300 रुपये त्यांच्या अकाउंटला होते. आणि त्या 300 रुपये अकाउंटला ठेवून त्यांचा परिनिर्वाण झालंय. ते पण परिनिर्वाण असं झालं की लिहित असताना राष्ट्राच्या उन्नतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी हे काम करत असतानाच त्यांनी श्वास सोडलेला आहे. त्यांनी स्वतः या ज्या पदव्या सगळ्या मिळवल्या त्याचं त्यांनी ऐश केली नाही, उपभोग घेतला नाही की मजा केली नाही, मजेसाठी त्यांनी काही हे केलं नाही. त्यांनी जे जे काम केलं ते समाज परिवर्तनासाठी आणि एकंदरीत संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी, त्याचबरोबर जागतिक उन्नतीसाठी. आणि शेवटी त्यांनी सगळे जे टर्निंग पॉइंटवर ते येता येता त्यांनी शेवटी पाहिलं की एवढं सगळं करून त्यांना कुठेही देशामध्ये एक राष्ट्रीय नेता म्हणून त्यांना कोणी मान्यता दिली नाही. एवढं मोठं काम करून राष्ट्रीय नेता म्हणून त्यांना मान्यता मिळत नाही. एवढं मोठं करून हा आता जो पुरस्कार दिला जातो, भारतरत्न पुरस्कार, मरणोत्तर पुरस्कार दिला गेला त्यांना. अरे त्यांना तो पुरस्कार भारतीय राज्यघटना सुपूर्द केली तेव्हाच द्यायला पाहिजे होता. ते भारतरत्न नव्हते का? मग बाबासाहेबांनी हे पाहिलं की माझ्या समाजाला मी एवढं मेहनत करून, एवढं राष्ट्राची उभारणी करून, राष्ट्रासाठी एवढं काम करून, परिवर्तनाचं काम करून आणि माझं शरीर झिजवून मी जे काम केलेलं आहे, तर याच्यामध्ये कुठेच त्याची गणना राष्ट्रीयत्वामध्ये होत नाही. आणि मला अजूनही जातीमध्येच गणलं जात आहे, अस्पृश्यच म्हटलं जात आहे. म्हणून बाबासाहेबांनी शेवटचा जो मार्ग आपल्याला दिला, मुक्ती कोण पथे म्हणाले, ते त्यांनी त्यांच्या चाकोरीमध्ये राहून, त्यांच्या याच्यामध्ये राहून त्यांनी सुधारण्याचे अनेक प्रयत्न केले आहे, त्यामध्ये सुधारण्याचे प्रयत्न केले, पण त्या सुधारणा झाल्या नाही. त्यांना संपूर्ण परिवर्तन हवं होतं, रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे इमारत डागडोजी करून, खेळे ठोकून ती दुरुस्त करायची नव्हती, तर त्यांना पूर्ण नवीन इमारत समाजाची उभी करायची होती, मग राष्ट्राची उभी करायची होती. त्याला राष्ट्रीय नेत्यांनी त्यांना साथ दिली नाही आणि म्हणून समाजाला पण समतेमध्ये साथ दिली नाही. म्हणून त्यांना मुक्ती कोण पथे म्हणून समाजाला त्यांनी एक मार्ग दिला आणि त्यांना बुद्धाची एक नवीन दिशा देऊन, बुद्ध धम्म हा वैज्ञानिक धम्म, ते बाबासाहेबांनी आपल्याला सोनं दिलेलं आहे आणि आपल्या जीवनाचं सोनं केलेलं आहे. बुद्ध धम्म आपल्याला देऊन आपल्या जीवनाचं त्यांनी सोनं केलेलं आहे. ही त्रिकालबाधित सत्य आहे. आणि ते बुद्ध जगाला आज ना उद्या बुद्धाच्याच मार्गाने जावं लागलं, बुद्धाच्याच मार्गाने जगाचं कल्याण होणार आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. सर, आता जे तुम्ही उत्तर दिलंय, राष्ट्रीय कार्य म्हणजे बाबासाहेबांचं हे राष्ट्रीय कार्य हे खरंच कुणाला माहिती नव्हतं आणि काहींना माहिती हे असेल आणि ज्यांना माहिती नसेल ते हा आमचा जो भाग बघणार आहेत त्यांना पूर्ण भारतातील प्रेक्षकांना कळणार आहे की बाबासाहेबांनी किती मोठं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे आणि खरंच खूप मोठं योगदान आहे बाबासाहेबांचं. जसं आता आपण ऐकलंच आहे की बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी त्यांनी केलेलं खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर त्यांचा प्रवास हा इतका सोपा किंवा एकट्याचा नव्हता, तर त्यांना त्यांच्या प्रवासात साथ देणारी त्यांची सहचारिणी माता रमाबाई होत्या. त्याचबरोबर आजचे आपले पाहुणे आहेत, त्यांची साथ देणारे त्यांची सहचारिणी, आपण त्यांची भेट करून घेऊया. जय भीम. जय भीम. आपल्या बरोबर आहे ललिता चन्ने. जसं आपण
सरांबरोबर बाबासाहेबांबद्दलची जे त्याचा जीवन प्रवास होता ते ऐकलंच आहे. आम्हाला तुमच्याकडून सरांबरोबर आतापर्यंतचा प्रवास हा कसा झाला हे थोडक्यात सांगाल? आत्तापर्यंतचा त्यांच्याबरोबरचा प्रवास माझा छानच झाला आहे. त्यांची तळमळ चळवळ, त्यांचं बाबासाहेबांबद्दलचं कार्य हे ऐकून मला पण फार समाधान वाटतं आणि त्यांच्यामुळे मला बाबासाहेब समजलेत. हां, त्यांच्यामुळे मला बाबासाहेब कोणाला माहिती देताना काही सांगताना ते खूप काही सविस्तर सांगतात. त्यामुळे त्यांचं ज्ञान मला भरपूर मिळालेलं आहे आणि आमचा प्रवास छानच झालेला आहे. अरे वा, तुमचा हा प्रवास असाच सुखी समृद्धी आणि सुगंधित राहावा. आणि हो, त्यासाठी तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. आपण थोडं उभं राहूया. तर स्वामीच्या अगरबत्तीकडून तुम्हाला हे 14 एप्रिलसाठी एक छोटीशी भेट तुमची आमचीकडून. धन्यवाद. धन्यवाद. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.